संध्याकाळी गेलो होतो मार्केटला. त्या मार्केटमधून आणल्या अशा ताज्या लसलुशीत भाज्यांमध्ये मी आणले होते मेथी, कांद्याची पात, पालक आणि बरंच काही. तर म्हटलं आज डाळ पालकच करावी. खूप दिवस झाले डाळ पालक बनवलीच नव्हती, तर आज त्याला मुहूर्त आला होता आणि मग बनवतेच म्हटलं तर तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करावी. तर पहिल्यांदा पालक अशी छान निवडून घेतली, धुतली आणि मग कट करून घेतली. आता मी कुकरमध्ये डाळीला आणि पालकला शिजवून घेणार होते. तर कुकरच्या भांड्यामध्ये पालक टाकली, त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली, थोडेसे अख्खे शेंगदाणे टाकून दिले, टमॅटो कट केला होता टमॅटो टाकून दिला, थोडंसं पाणी घातलं आणि मग त्याच्यानंतर हळद देखील घातली. आता या सगळ्यांना 1-2 शिट्ट्या कुकरमध्ये काढून घेते. आता हे सगळं कुकरमध्ये शिजते तोपर्यंत मला ना भाकरी करायच्या होत्या. आता भाकरीचा व्हिडिओ मी बनवला नाही, का तर रोज रोज भाकरी दाखवणं मला नाही होत, म्हणून भाकरीचा व्हिडिओज मी तयार केला नाही. आणि मग ते शिजून तयार झाल्यानंतर आता कढईमध्ये त्याला फोडणी देऊन घेते. कढईमध्ये टाकलं पहिल्यांदा 1-2 पळी तेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी छान असे तडतडले की त्याच्यामध्ये ना खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून दिली. हे चांगलं सगळं फ्राय करून घेतलं तेलामध्ये. लसूण, आलं, कोथिंबीर तेलामध्ये छान फ्राय झालं की घरगुती त्याच्यामध्ये काळा मसाला टाकते. ते पण चांगलं असं फ्राय करून घेतलं. आता त्याच्यामध्ये हे आपण शिजवलेली पालक डाळ टाकून घ्यायची. मस्त असं सगळं एकजीव करून घ्यायचं. जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर पाणी ॲड करायचं, नसेल ॲड करायचं तर ठीक आहे. त्याच्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ टाकून दिलं आणि झाला माझा डाळ पालक तयार. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.